राम राम, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. कसे आहात सगळे मित्रांनो? आम्ही चाललो आहोत द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बिनसार उत्तराखंडमध्ये. आणि माझ्याबरोबर आर्ट सोसायटी तर्फे जे आर्टिस्ट आहेत ते सगळे मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत. मी त्यांच्याशी सगळे तुम्हाला दाखवते. हॅलो, ही सुलभा. हॅलो, सांग ना नाव. मी राजेश. झोपले बघा हे. नाव सांगा. सुरू का? हा. सुरू झाले का ते? सुरू झालं. नाव सांगा. राजेंद्र घोडके. हा. हाय, मी सीमा पाठक. तर अजून काही मंडळी पुढच्या बोगीमध्ये आहेत, तर त्यांच्याशी पण आपण भेटूया. हाय, नाव सांगा ना. हाय, सेजल. हाय, शीतल. काम पण चालू आहे. दीपक जेवतोय. हॅलो, दीपक जयंत. हॅलो. सांग ना. राजेश जरा शेजारची इथे जाऊन बघ. अजून कोण आहे? नाव काय संदेश. तुमचं? तर मित्रांनो, असं झालं की आज खूप छानच इन्सिडेंट झालाय. असा इन्सिडेंट तर लाईफमध्ये पहिल्यांदाच झालाय. म्हणजे मी प्लॅटफॉर्मला यायला, म्हणजे प्लॅटफॉर्मला पण नाही, जिने चढते आणि माझी ट्रेन अशी माझ्या डोळ्यासमोर त्या जिन्यावरनं दिसते, जाते. पण कुठली तरी शक्ती असते ना की ती आपल्याला नेणार आहे त्या आपल्या डेस्टिनीपर्यंत, जर्नीपर्यंत कंप्लीट करणार आहे. तर ती शक्ती होती ही बघा, ही माझी मैत्रीण, ही माझी शक्ती होती. तिने काय केलं असेल? योगिता आली नाही आहे, प्लॅटफॉर्मला पोचली तू, ठीक आहे. तिने ट्रेनची चेन खेचली, पुल केली आणि ट्रेन थांबली. बरोबर तिकडेच ट्रेन थांबली आणि मी त्या ट्रेनमध्ये चढली. असं कोणतरी असतं आपल्या पाठीशी, तसं माझ्या पाठीशी माझी मैत्रीण होती. ही ती सुलभा. ती गंमत झाली आणि मी मस्तपैकी लाल कुआ ट्रेनमध्ये चढली. चला, नंतर आहे ना मस्तपैकी तुम्हाला मी दाखवेन काय काय आम्ही केलं तिकडे. प्रताप केले, पेंटिंग केलं, काम केलं. भेटत राहू आपण. बाय.